रक्षाबंधन जवळ आलेलं आहे आणि रक्षाबंधनसाठी आज आपण एक मस्त मिठाई करत आहोत आणि त्यासाठी आपल्याला अजिबात गॅसची पण गरज लागणार नाहीये. बिना गॅसनीच आज आपण ही मिठाई तयार करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनल. सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही रक्षाबंधन स्पेशल मिठाई करायला सुरुवात करूया. ही मिठाई करताना आपल्याला 2 पार्ट करायचे. एक कवरिंग करायचं आहे आणि आतमधलं एक सारण तयार करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण जे कवरिंग आहे ते एक तयार करून घेऊ. त्यासाठी मी 2 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे किंवा खोबऱ्याचा कीस जो असतो तो घ्यायचा आहे. जर खोबऱ्याचा कीस तुम्ही घरी करत असाल तर त्याची जी ब्लॅक बाजू असते, मागची जी ब्राऊन बाजू असते ती काढून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपण 1 कप मिल्क पावडर घातलेली आहे आणि इथे मी अर्धा कप आणि 2 टेबलस्पून इतकं कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे. तर हे 200 ग्राम इतकं कंडेन्स मिल्क आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे कंडेन्स मिल्कच्या ऐवजी दूध आणि साखर पण घालू शकता. जर तुम्ही दूध घालत असाल तर यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे आणि फ्लेवरसाठी तुम्ही वेलची पावडर वगैरे यामध्ये घालू शकता किंवा रोज इसेन्स वगैरे पण घालू शकता. एक छान रिच टेस्ट यावी म्हणून मी इथे कंडेन्स मिल्क घातलेला आहे. आता हे छान मिक्स करून घेऊ आणि याचा गोळा तयार करून घेऊ. बघा, या पद्धतीने मी गोळा मळून घेतला. तुम्हाला इथे थोडंसं कंडेन्स मिल्कचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता किंवा थोडंसं तुम्ही इथे 2 ते 3 टेबलस्पून इतकं दूध घालून घ्यायचं आहे आणि याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. गोळा घट्टच असला पाहिजे, पण लाटायचं असेल तर त्याला लाटता आलं पाहिजे इतपत घट्ट आपल्याला गोळा हा तयार करून घ्यायचा आहे. बघा, आपला हा छानसा गोळा तयार झालेला आहे, आवरण तयार झालेलं आहे. आता हे बाजूला ठेवू आणि आपलं मिठाईमधलं सारण तयार करून घेऊ. सारण तयार करण्यासाठी मी इथे मिक्सरचा पॉट घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1/4 कप काजू, 1/4 कप बदाम, त्यानंतर 1/4 कप पिस्ता आणि अक्रोड घातलेले आहे. तर हे दोन्ही मिळून प्रमाण मी 1/4 घातलेलं आहे. यामधलं कुठलंही ड्रायफ्रुट्सचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता. 1/4 कप खजूर, 5-6 अंजीरचे असे तुकडे करून घेतलेले आहे ते पण घालून घेऊ. 1/4 कप किसमिस घेतलेले आहे. तर मी इथे फक्त हे पिवळे किसमिस घेतले आहे. पिवळे मनुका घेतलाय. तुम्ही काळ्या आणि पिवळ्या मनुका पण घेऊ शकता. आणि 2 टेबलस्पून मी मगजबी घेतलेला आहे. मगजबी नसेल तर नाही घातलं तरी चालेल. आता हे छान बारीक करून घ्यायचं आणि यामध्ये मी वेलची घालायचं विसरले. तर 3 वेलची मी अशी बारीक करून म्हणजे फोडून घेतली, ती यामध्ये घातली आणि परत एकदा याला छान ब्लेंड करून घेऊ. आणि हे बघा, ब्लेंड केल्यानंतर थोडंसं ऑइल रिलीज झालं पाहिजे. थोडंसं हे सॉफ्ट झालं पाहिजे, म्हणजे याला जर आपण बांधलं तर याचा लाडू तयार व्हायला पाहिजे इतपत आपल्याला हे ब्लेंड करून घ्यायचं आहे. तर आपलं जे आवरण आहे त्याला लाटून घ्यायचं आहे. तर लाटण्यासाठी मी खाली असा प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे. तुम्ही बटर पेपर वगैरे पण घेऊ शकता. त्यानंतर आता याला या पद्धतीने जसं आपण पापड लाटतो दोन्हीकडून प्लास्टिक ठेवायचं आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे. हे बघा, मी इतपत पातळ असा लाटून घेतला. तर प्लास्टिक माझा थोडा छोटा होता, म्हणजे छोटा पडला तो मला, म्हणून तुम्ही याच्यापेक्षा थोडा पातळ पण लाटून घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला जे सारण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आहे. तर हे छान घालून घेऊ. पूर्ण कडेपर्यंत आपल्याला घालायचं आहे आणि याला छान प्रेस करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने हे संपूर्ण मी घालून घेतलं आणि या पद्धतीने प्रेस करून घेतलं. आता आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. मी जसं इथे दाखवत आहे त्या पद्धतीने रोल करायचा आणि रोल हा टाईट असायला पाहिजे. अगदी टाईट रोल आपल्याला हा तयार करून घ्यायचा आहे. बघा, आपला छान असा टाईट रोल तयार झालेला आहे. आता आपल्याला याला फ्रीजमध्ये अर्धा तास सेट करायला ठेवायचं आहे.
तर हे आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ. हे बघा अर्धा तास झाला आहे आणि मी फ्रीजमधून काढून घेतलं आणि आता तुम्ही बघू शकता हे छान सेट झालेलं आहे. आता आपण याची बर्फी तयार करून घेऊ, म्हणजेच ही मिठाई कट करून घेऊ. ही मिठाई कट करताना व्हिडिओ तर चालू होता, पण कॅमेराचा अँगल चेंज होऊन गेला. म्हणजे स्टँड जो आहे तो थोडासा लूज झाला, त्याच्यामुळे ते शूट झालं नाही. आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी संपूर्ण या मिठाई कट करून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. खायला पण अप्रतिम झालेले आहे. हे बघा, आपली ही मस्त अशी मिठाई तयार झालेली आहे. तुम्ही बघितलंत ही मिठाई करताना आपण अजिबात गॅसचा वापर केलेला नाहीये आणि आता ही जी मिठाई आहे ती तुम्ही 2 ते 3 दिवस आरामात खाऊ शकता. 2 ते 3 दिवस ही आरामात टिकते. आणि जर तुम्हाला ही मिठाई आधी करून ठेवायची असेल आणि जास्त दिवस टिकवायची असेल, तर जो आपण खोबरं कीस घेतला होता किंवा डेसिकेटेड कोकोनट जे घेतलेलं आहे, तर ते तुम्ही थोडंसं भाजून घ्या. म्हणजे मग ती जास्त दिवस टिकेल. आणि यामध्ये जे आपण ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतले होते, तर ते थोडेसे आधी ड्राय रोस्ट करा किंवा अगदी थोड्या तुपात म्हणजे अगदी 1 छोटा चमचा तुपामध्ये थोडेसे परतवून घ्या आणि त्यानंतर त्याला बारीक केलं, तर ही जी मिठाई आहे, तर 8 दिवस आरामात टिकेल. आणि ही रक्षाबंधन स्पेशल मिठाई तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.